नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाइन बघणार आहोत बोटनेकमध्ये। आणि सध्या ही डिझाइन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। मी 32 साईजसाठी दाखवलेली आहे। तुम्ही 34 साईजसाठी सुद्धा याच मापाने कटिंग करू शकता। फक्त छातीच्या मापात आणि कमरेच्या मापात बदल करायचा आहे। तर तुम्हाला असेच शिलाईचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर इथे मी बॅक पार्टचं कटिंग करण्यासाठी अस्तर घेतलंय आणि अस्तर त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। पहिल्यांदा मी बॅक पार्ट कटिंग करणार आहे। खाली पहिल्यांदा एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। त्याच्यानंतर तिथून पुढे उंची घेतली। उंची आहे 14 इंच। त्याच्यामध्ये 1 इंच वाढून 15 इंचाचं मार्किंग करून घेतलं। उंचीचं जे मार्किंग आले त्याच्यावर शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। शोल्डर मी इथे घेतलेलं आहे 7 इंच। तुम्ही 32-34 साईजसाठी 7 इंच शोल्डर वापरू शकता। 7 इंचचं इथं मार्किंग केलं। समांतर अंतरावर 7 इंचचं मार्किंग केलं आणि ती लाईन सरळ ड्रॉ करून घेतली। आर्महोल सुद्धा घेतलेला आहे 7 इंच। 7 इंचचं मार्किंग करून घेतलं। ती लाईन सुद्धा सरळ ड्रॉ करून घेतली। आर्महोलच्या लाईनवर छातीचा चौथा भागाचं मार्किंग करायचं। हा 32 साईजचा ब्लाउज आहे, त्याचा चौथा भाग आहे 8 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। खाली कमरेच्या लाईनवरती कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर कंबर आहे 27 इंच, त्याचा चौथा भाग 6.25 इंच आणि पुढे 1 इंच बॅकच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं घेऊन मार्किंग करून घेतलं। आर्महोलचा आकार कॉर्नरमधून 1 इंच घेतलेला आहे आणि तिथून आर्महोलचा आकार दिलेला आहे। तर इथे शोल्डर पट्टीचं मार्किंग इथं 3 इंचाचं केलं आहे, म्हणजे गळारुंदी झालेली आहे 4 इंच। 4 इंच गळारुंदी आलेली आहे। आता हे 4-4 इंचाचं असं मार्किंग करून घेतलं आणि एक सरळ असा बॉक्स ड्रॉ करून घेतला। बोटनेकमध्ये जो छोटा नेक येणार आहे वरचा, तर त्याच्यासाठी मार्किंग केले 4 इंच आणि तो छोटा एक बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने तिथे गळ्याचा आकार देऊन घेतलाय। खाली 1.5 इंच इथं सोडून दिलंय, मध्ये जागा सोडली आणि एक परत लाईन ड्रॉ करून घेतली आणि खालच्या बाजूने इथे मी 3 इंचावर मार्किंग केलंय। 2.5 इंच मला बॅकची पट्टी रेडी हवी आहे। अर्धा इंच शोल्डर उतार दिलाय, त्याचं सुद्धा मार्किंग करून घेतलंय। आता जसं मी मार्किंग केलंय तसं हा पीस मी कट करून घेतलाय। याच्यामध्ये आता गळ्याचा शेप द्यायचा आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, मी इथे दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे गळ्याचा शेप द्यायचा आहे। आता इथे मी मेजरमेंट घेतलेलं नाहीये, मी माझ्या अंदाजाने व्यवस्थित ते शेप एकसारखे येतील अशा प्रकारचं माप घेऊन इथे गळ्याचा आकार दिलेला आहे। तर बघू शकता त्या बॉक्समध्येच हा आकार दिलेला आहे मी। तर असं हे गळ्याचं आपलं मार्किंग झालेलं आहे। आता हे गळ्याचं मार्किंग कटिंग करून घेतलंय। तुम्हाला जास्त पसरट नको हवा असेल गळा तर तुम्ही जे मार्किंग केलंय त्याच्या आतूनच कटिंग करा। मी बाहेरून कटिंग केलेलं आहे। आता हा नेक मला पेपर पेस्टिंगवर तयार करायचा आहे। तर मी डायरेक्ट फक्त पेपर पेस्टिंग अस्तरला लावून घेणार। तिथं डबल फोल्डमध्ये पेपर पेस्टिंग घेतले, त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे ठेवली आणि त्याच्यावरती हा भाग बंद बाजूकडे बंद बाजू ठेवली, पिना लावून घेतल्या आणि जसा आकार आहे तसा पेपर पेस्टिंगवरती मी ड्रॉ करून घेतलाय। हे ड्रॉ करून झाल्यानंतर पिना काढून घेतल्या आणि जसा आकार आपण ड्रॉ केलाय त्याच्या साईडने थोडं थोडं पेपर पेस्टिंग ठेवायचं आहे आणि मग एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे। तर मी अशा प्रकारे हे ठेवलेलं आहे आणि एक्स्ट्राचं कट केलं। आता जसा ड्रॉ केलेला आहे आकार त्याप्रमाणे कट करून घ्यायचे। आता हे पेपर पेस्टिंग अस्तरला चिटकवून घ्यायचं आहे। त्याच्या आधी मी वरचा जो गळा आहे तो कट करून घेतला। पेपर पेस्टिंगची जी चमकदार बाजू आहे ती अस्तरकडे गेली पाहिजे, त्यामुळे इस्त्री केल्यावर ते व्यवस्थित अस्तरला स्टिक होईल। तर आता मी इथे इस्त्री करून घेतलेली आहे, पेपर पेस्टिंग अस्तरला चिटकवून घेतलेलं आहे। आता जसा आकार आहे त्याप्रमाणे बरोबर 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून मी पहिल्यांदा पेनाने ड्रॉ करून घेतले, त्यामुळे आपली शिलाई व्यवस्थित येते, कमी जास्त होत नाही। आता मेन फॅब्रिक खाली सरळ ठेवलंय, त्याच्यावर अस्तरचा भाग ठेवलाय आणि जेवढी बॉटमला आपण गळारुंदी घेतली होती तेवढीच इथं आली पाहिजे ते चेक केलं, पिना लावून घेतल्या आणि जसा आकार आहे
अस्तरवर आपण ड्रॉ केलेला पेनाने जे मार्किंग केले त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे, जसा आकार आहे त्याप्रमाणे। ही शिलाई देताना एकदम छोटी ठेवायची, म्हणजे व्यवस्थित तिथे शिलाई बसते आणि आपल्याला आकार व्यवस्थित शेपमध्ये येतात। आता हे मी कटिंग करून घेतलं एक्स्ट्राचं। आता त्याला संपूर्ण जे आकार आहेत त्याला छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि हे आता पलटी करून घ्यायचे। पलटी करून त्याच्यावर छान इस्त्री करून घ्यायची, तर व्यवस्थित इथे छान असा शेप आपला आलेला आहे। आता जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे, तर सगळीकडून त्याला शिलाई करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता इथे मी पाइपिंग लावणार आहे, तर पाइपिंग मी इथे तयार केलेली आहे फॅब्रिकची। ही पाइपिंग कशी तयार करायची याचा मी याच्या आधी व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। फॅब्रिकपासून पाइपिंग तयार केलेली, किंवा तुम्ही रेडीमेड पाइपिंगसुद्धा यूज करू शकता। तर ह्या पाइपिंगचे असे जसा आकार आहे ना त्याप्रमाणे मी छोटे छोटे पीसेस कट करून घेतलेत। तो जो आकार आहे त्याच्यापेक्षा थोडा एक्स्ट्रा पाइपिंगचे पीसेस कट करून घ्यायचे। असे लावले ना की आपल्याला एकदम फिनिशिंग आपली छान येते आणि लावताना अजिबात त्रास होत नाही। नाहीतर आपण डायरेक्टली लावायला गेल्यानंतर आकार व्यवस्थित येत नाही, तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता। छोटे छोटे पीसेस असे कट करून घ्यायचे आणि मग ते लावायचे आहेत। तर जसा आकार आहे आपल्याला त्याप्रमाणेच इथं पाइपिंग लावून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे मी दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं पाइपिंग लावून घ्यायचं आहे। प्रिया क्रिएशन या चॅनलवर याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत। शिलाईच्या रिलेटेड ब्लाऊजचे सुद्धा बरेच व्हिडिओ अपलोड आहेत आणि याच्या व्यतिरिक्त खणाचे काही प्रोडक्ट्स मी स्वतःचे माझे तयार केलेले आहेत, ते प्रोडक्ट्सचे व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अपलोड आहे। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि असेच शिलाईचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि नवीन व्हिडिओ आला माझा की पाहता येईल। आता एका बाजूची पाइपिंग इथे माझी लावून झालेली आहे। आता मी दुसऱ्या बाजूची पाइपिंग सुद्धा इथे लावून घेणार आहे। तर सेम त्याच पद्धतीने इथे मी पाइपिंग लावून घेणार आहे। इथे पाइपिंग आता लावून घेतली। आता त्या पाइपिंगच्या शेजारून एक पेरचं मार्जिन ठेवून डबलची शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे पाइपिंग आपली व्यवस्थित सेट होईल। तर जसा आकार आहे त्याप्रमाणे त्याच्या शेजारून एक पेरचं मार्जिन ठेवून मी शिलाई करून घेतली। आता गळ्याला पण मी पाइपिंग लावून घेणार आहे। तर गळ्याच्या इथे मी पाव इंचाचं मार्किंग करून घेतलं पहिल्यांदा आणि जी पाइपिंग आहे तयार केलेली ती पाइपिंग मी इथे सरळ ठेवलेली आहे आणि जे मार्किंग आहे ना त्याच्यावरती बरोबर ती पाइपिंग आली पाहिजे आणि त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। इथं तुम्ही शक्यतो सिंगल फूटचा यूज केला ना तर खूप छान फिनिशिंग येते। आता ही अशा प्रकारे फोल्ड करायची आतमध्ये आणि त्याला पहिल्यांदा एक कडेने अगदी स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक पेरचं मार्जिन ठेवून त्याच्या शेजारून स्टिच करून घ्यायचं आहे। हे झाल्यानंतर खाली कमरेच्या बाजूला आपल्याला काठ लावायचे आहेत। तर मी इथे काठ आणि एक अस्तरची पट्टी कट करून घेतली। त्याची रुंदी घेतली 13 इंच साधारणतः आणि उंची थोडी 4-4.5 इंच घेतलेली आहे। आता हे वरच्या बाजूने इथं असं फोल्ड करायचं सेंटरला आणि सेंटरचं मार्किंग करायचं। तर सेंटरपासून इथं थोडासा कर्व शेप द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी इथं शेप दिलाय आणि तो एकमेकांवर असा प्रेस करून घेतला आणि त्याप्रमाणे आता स्टिच करून घेणार आहे। तर इथे त्याप्रमाणे स्टिच करून घेतलं आणि त्याला नॉचेस दिले आणि पलटी करून घेतलं। या पॅचला सुद्धा मी वरच्या बाजूने पाइपिंग लावून घेतलेली आहे गोल्डन कलरची आणि त्या पाइपिंगवरती एक पेरचं मार्जिन सोडून डबल शिलाई देऊन घेतलेली आहे। आता याचं सेंटरचं मार्किंग करून घेतलं आणि जो आपण गळ्याचा आकार कट केला होता त्याचा खालचा जो पॅच आहे तो कट करून घेतला आणि सेंटरला सेंटर मॅच करून जसा तो पॅच आहे त्याप्रमाणे इथे ड्रॉ करून घेतलं। आता हा भाग याच्यावर व्यवस्थित सेट करून ठेवायचा आहे। इथं जो गळ्याचं माप आहे खालच्या बाजूचं गळा रुंदी ती जास्त झाली नाही पाहिजे, व्यवस्थित माप घेऊन सेट करून घ्यायचं आहे। आणि इथं पिना लावून घेतल्या। पिना लावल्यानंतर
तिथे शिलाई करून घ्यायची, शिलाई लॉक करायची, निघाली नाही पाहिजे। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची। खालचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे आणि त्याच्यावरती टक्स देऊन घ्यायचे। तर टक्स मी सेंटरपासून 6 इंच आडवा आणि 3 इंच उभा असा दिलाय, डिझाईनमध्ये येऊ नये त्यासाठी अगदी कडेला मी टक्स दिलेले आहेत। त्यानंतर कमरेच्या बाजूला 2 इंचाची अस्तरची पट्टी लावून घेतली आणि ती फोल्ड करून घेतली। त्यानंतर त्याला हातशिलाई करणार आहे। तर ब्लाऊजचा फायनल लुक मी शेवटी दाखवलेला आहे। कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच तुम्हाला ब्लाऊजचे सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। कशी झालेली आहे डिझाईन कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि याला मी स्लीव्जला सुद्धा पॅटर्न तयार केलेला आहे। तर अशा प्रकारचा ब्लाऊजचा फायनल लुक झालेला आहे। खूप ट्रेंडिंगवाली डिझाईन आहे। तुम्ही नक्कीच आता येणाऱ्या सणांसाठी ही डिझाईन तयार करून घेऊ शकता। थँक्यू।